गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क व आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा घटक सविस्तररित्या अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे महानगरपालिका. सर्वप्रथम आपण महानगरपालिकाची स्थापना नेमकी कशी झाली त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर महानगरपालिका या नागरी प्रशासन व्यवस्थेतील सर्वोच्च पातळीवरची रचना आहे. महानगरपालिका या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकार असून आणि तिचं स्थान नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वात वरचं आहे, म्हणजे सर्वोच्च स्थानी आहे. नगरपालिकेच्या म्हणजेच महानगरपालिकेच्या प्रातिनिधिक संस्थेला आपण सामान्य सभा किंवा महानगरपालिका असं म्हणतो आणि सोबतच महानगरपालिकेच्या प्रतिनिधी संस्थेला किंवा त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी निवडून येतात त्या प्रतिनिधींना आपण नगरसेवक म्हणतो. जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधींनी महानगरपालिका तयार होत असते आणि लोकसंख्येनुसार महानगरपालिकेचे 4 गट केलेले आपल्याला दिसून येतात. आता महानगरपालिकेची जी सदस्य संख्या असते ती 65 ते कमीत कमी 65 आणि कमाल जर आपण पाहिली तर ती 221 एवढी असू शकते. शहरातील विकासाच्या प्रक्रियेत नगररचनेला तसेच त्यातील प्रशासन व्यवस्थेला महत्त्वाचं स्थान आहे. आपण जर महानगरपालिकेचं उगमस्थान जर बघितलं तर आपल्याला सिंधू संस्कृतीच्या मोहेंजोदारो असो की मग हडप्पा या शहरांमधून आपल्याला शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये नगर रचनेची किंवा महानगरपालिकेची आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. महानगरपालिकेच्या प्रशासनाची सुरुवात हे मनुस्मृतीमध्ये काही त्याचे दाखले पाहायला मिळतात. रामायण असो महाभारत असो यामध्ये देखील आपल्याला नगर प्रशासनाची सुरुवात पाहायला मिळते. मॅग्नेस्थेनिसच्या इंडिका या ग्रंथातून देखील भारतातील प्राचीन नगराच्या प्रशासनासंबंधीचे वर्णन आपल्याला आढळून येते. कौटिल्यांनी देखील आपल्या अर्थशास्त्र हा तो त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामधून देखील नागरी अधीक्षकाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. मुघल काळात देखील नगराचं जे प्रशासन होतं ते कोतवालाच्या नियंत्रणाखाली चालत होतं. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर प्रशासकीय गरज म्हणा किंवा मग मर्यादित अर्थपुरवठा या कारणामुळं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी नागरी विभागात स्थानिक शासन संस्थेची निर्मिती तत्कालीन परिस्थितीमध्ये केली होती आणि ही जी निर्मिती करण्यात आली ती इंग्लंडमधील बरो या संस्थेच्या धर्तीवर 1793च्या चार्टर कायद्यानुसार. त्यावेळेस मद्रासमध्ये पहिली आपण पाहतो का त्याच्या अगोदरच 1688च्या दरम्यान मद्रासमध्ये पहिली महानगरपालिका स्थापन झाली होती 29 सप्टेंबर 1688मध्ये. तर 1793च्या चार्टर कायद्यानुसार मद्रास, कलकत्ता, मुंबई या शहरांसाठी प्रथम स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर प्रशासकीय गरज आणि त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक समस्या यांमुळं स्थानिक शासन संस्थांच्या विषयी लोकांकडून हळूहळू जी मागणी होती ती वाढत गेली आणि 1882च्या सुमारास हिंदुस्थानात जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमध्ये स्थानिक शासन संस्था स्थापन झालेल्या दिसतात आपल्याला लॉर्ड रिपनच्या काळात. म्हणूनच लॉर्ड रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतो. भारतातली सर्वात जुनी जी महानगरपालिका आहे ती तामिळनाडू राज्यातील मद्रास या ठिकाणी स्थापन झाली होती 29 सप्टेंबर 1888मध्ये. त्यानंतर हळूहळू अनुक्रमाने तर कलकत्ता त्यानंतर मुंबई येथे महानगरपालिका स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं महानगरपालिकांना स्वतंत्र सनदा दिल्या होत्या त्यावेळेस आणि त्यातील बहुतेक तरतुदी समाविष्ट करून नंतरच्या काळात विविध प्रांतांनी कायदे केले महानगरपालिका स्थापन करण्याचे. मुंबई महानगरपालिका कायदा जर आपण बघितला तर तो 1888चा आहे. याच धर्तीवर पुढे मद्रास महानगरपालिका यांनी स्वतंत्ररित्या कायदे केलेले आपल्याला पाहायला मिळतात मुंबईच्या धर्तीवर. मात्र कलकत्त्याला अगोदरच महानगरपालिका स्थापन झाली होती. ती भारतातली पहिली महानगरपालिका आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, जी 29 सप्टेंबर 1688मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन झाली. आणि मुंबईच्या धर्तीवर नंतर त्यांनी कायदे केलेले आपल्याला दिसतात कलकत्ता आणि मद्रास महानगरपालिकेने. या बाबी इथं आवर्जून लक्षात ठेवण्यासारखे आहे. या कायद्यात एक वैशिष्ट्यपूर्ण अट अंतर्भूत करण्यात आली होती त्यावेळेस की कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिका बरखास्त करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य सरकारला असणार नाही किंवा सरकारांना असणार नाही. देशातली पहिली महानगरपालिका आपण पाहिली का 29 सप्टेंबर 1688मध्ये मद्रास या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती आणि त्यावेळेस त्याचं जे नाव होतं सध्या तिचं नाव जे आहे तर ते म्हणजे ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन असं मद्रास महानगरपालिकेचं सद्यस्थितीमध्ये नाव आहे. ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन. नंतर मुंबई शहर
आणि मुंबई उपनगर, तर या महानगरपालिकेचा कारभार जो चालतो ना, तो मुंबई महानगरपालिका जो अधिनियम आहे 1888 नुसार चालतो. इवन महाराष्ट्रात अशा 2च महानगरपालिका ज्यांचा स्वतंत्र कायद्यानुसार कारभार चालतो. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 आणि नागपूर महानगरपालिकेचा जो स्वतंत्र कायदा आहे नागपूर महानगरपालिका कायदा 1948. 2023मध्ये नागपूर महानगरपालिका अधिनियमाला 75 वर्ष झालेली आहेत, पूर्ण झालेली आहेत. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं का खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या स्थापनेला किंवा कायद्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर नागपूर महानगरपालिका. त्यानंतर महाराष्ट्रात जे 27वी महानगरपालिका होती ती आपण पाहिलं महाराष्ट्रात 27वी महानगरपालिका पनवेल होती आणि 27 महानगरपालिका या महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमान जे आहे 49 नुसार आजही 27 महानगरपालिकांचा जो कारभार आहे महाराष्ट्रातील तो महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1949 नुसार चालतो. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहे, तर त्यामध्ये 29 मधल्या 27 महानगरपालिकांचा कारभार आजही महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1949 नुसार चालतो. राहिल्या 2 तर मुंबई महानगरपालिकाचा अधिनियम स्वतंत्र आहे 1888 आणि नागपूर महानगरपालिकेचा स्वतंत्र अधिनियम आहे 1948. त्यामुळं ह्या 2 आणि या 27 टोटल 29 महानगरपालिका आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आपण पाहिलं की महाराष्ट्रातच आहे आणि त्या सद्यस्थितीमध्ये 29 इतक्या आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आता राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या जेव्हा 5 लाखाच्या पुढे जाते तेव्हा त्या ठिकाणी महानगरपालिका विशेष करून स्थापन केल्या जाते. अलीकडे तर 3 लाख जरी लोकसंख्या असेल तर 3 लाख जरी लोकसंख्या असेल त्या ठिकाणी देखील महानगरपालिका स्थापन केली जाते. ही बाब लक्षात ठेवा. महानगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य शासन घेत असते. त्यानंतर पुढं ब्रिटिश कालखंडामध्ये आपण पाहिलं आधीच का 1793च्या 3ऱ्या चार्टर ॲक्टनुसार कलकत्ता आणि मुंबई शहरात महानगरपालिकेची स्थापना झाली होती. मग कोणत्या चार्टर ॲक्टनुसार कलकत्ता आणि मुंबई महानगरात महानगरपालिकांची स्थापना झाली होती, तर ब्रिटिश पूर्व कालखंडात 1793चा जो 3रा चार्टर ॲक्ट होता त्यानुसार कलकत्ता आणि मुंबई शहरामध्ये महानगरपालिकांची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण भारतासाठी जर आपण विचार केला तर 1850मध्ये म्युनिसिपल कायदा स्थापन करण्यात आला होता, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण पाहिलं की 1870मध्ये गव्हर्नर जनरल जो होते लॉर्ड मेयो यांनी नागरी स्थानिक स्वयंशासनासंबंधीचा पहिला भारतातला कायदा केला. मग पहिला भारतातील नागरी स्थानिक स्वशासनासंबंधीचा कायदा कोणी केला, तर 1870मध्ये लॉर्ड मेयोने केला होता. लॉर्ड मेयो हे आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जातात, लॉर्ड मेयो. त्यानंतर दुसरी जर बाब पाहिली आपण का दुसरी मनपा कलकत्ता, दुसरी मनपा जी भारतातील आहे ती मनपा आहे. मनपा म्हणजे दुसरी मनपा जी आहे ती कलकत्ता आहे. 1876मध्ये आपण पाहिलं तर मनपा स्थापन करण्यात आली होती कलकत्ता येथे. आणि भारतातील तिसरी आणि महाराष्ट्रातील पहिली जी मनपा आहे महानगरपालिका आहे ती म्हणजे मुंबई. आणि मुंबईची स्थापना तुम्हाला माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही आपल्याला 1888मध्ये झालेली पाहायला मिळते. त्यानंतर मुंबई लोकल बोर्डची स्थापना हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे का मुंबई लोकल बोर्डची स्थापना केव्हा करण्यात आली, तर 1884मध्ये मुंबई लोकल बोर्डची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1901मध्ये जर आपण पाहिलं मुंबई जिल्हा नगरपालिका कायदा संमत करण्यात आला. असं एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, मुंबई जिल्हा नगरपालिका कायदा केव्हा संमत करण्यात आला होता, तर 1901मध्ये. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेस 1947मध्ये भारतात केवळ मद्रास, कलकत्ता, मुंबई आणि त्रिवेंद्रकम या 4 ठिकाणी मनपा अस्तित्वात होत्या. त्रिवेंद्रकम या ठिकाणी देखील अस्तित्वात होती. त्यानंतर 1949मध्ये बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट संमत करण्यात आला 1949मध्ये. आणि त्यानुसार बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टनुसार 1949च्या पुणे व अहमदाबाद या ठिकाणी महानगरपालिकांची स्थापना झाली होती. मग कोणत्या ॲक्टनुसार पुणे आणि अहमदाबाद या ठिकाणी महानगरपालिकांची स्थापना झाली, तर बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949. आणि या ॲक्टनुसार पुणे अहमदाबाद या ठिकाणी मनपांची स्थापना करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 1958मध्ये दिल्ली महानगरपालिकेची स्थापना झाली, ही लक्षात ठेवा. का कोणत्या वर्षी दिल्ली महानगरपालिका अस्तित्वात आली, तर मनपा कायदा 1958 यानुसार दिल्ली महानगरपालिका अस्तित्वात आली. महाराष्ट्रात नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम जो आहे तो 1965 संमत करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये 2011ला जवळपास 3 महानगरपालिका होत्या निर्माण करण्यात आल्या. 3 महाराष्ट्रामध्ये 2011मध्ये 3 महानगरपालिका निर्माण करण्यात आल्या, त्यामध्ये लातूर, चंद्रपूर, परभणी. महाराष्ट्रातली जर आपण
27वी महानगरपालिका पाहिली तर ती पनवेल आहे, जी 2016मध्ये निर्माण करण्यात आली. महाराष्ट्रातली जी 28वी महानगरपालिका आहे ते कोल्हापूरमधली इचलकरंजी महानगरपालिका आहे. सद्यस्थितीमध्ये कोल्हापूरला 2 महानगरपालिका आहे, इचलकरंजी धरून. त्यानंतर भारतात सर्वात जास्त महानगरपालिका महाराष्ट्र राज्यातच आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड पुणे आहे आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड आहे. महाराष्ट्रातील झिरो बजेटवरची पहिली महानगरपालिका अकोला इथं निर्माण करण्यात आली होती. ही बाब लक्षात ठेवा. झिरो बजेटवरची पहिली महानगरपालिका म्हणजे महानगरपालिका म्हणजे अकोला. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात स्वच्छ महानगरपालिका ही नागपूर आहे. ही बाब लक्षात असू द्या. सर्वात स्वच्छ महानगरपालिका नागपूर. महाराष्ट्रात रेड अलर्ट किंवा गलिच्छ महानगरपालिका जे म्हटलं गेलं होतं ते औरंगाबादला. त्याच्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेला. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये महानगरपालिका जो निर्माण करण्याचा जो अधिकार असतो तो असतो संसदेला. त्यानंतर महानगरपालिकेचे काही आपण प्राधिकारी पाहणार आहोत ज्याच्यानुसार महानगरपालिकेचा सर्व कारभार चालतो. प्रत्येक शहरासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या तरतुदी अंमलात आणण्याचं काम पुढील प्राधिकरणाच्या द्वारे करण्यात येते. आता महानगरपालिकेमध्ये कोणते घटक कार्यरत असतात का जे पूर्ण महानगरपालिकेचा डोलारा सांभाळतात. त्यामध्ये महानगरपालिका असेल, स्थायी समिती असेल, प्रभाग समिती असेल, महापौर समिती असेल, महानगरपालिका आयुक्त असेल किंवा मग परिवहन समित्या जर परिवहन उपक्रम स्थापन केला असेल महानगरपालिकेने आणि परिवहन व्यवस्थापक एवढे सर्वजण हे महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार सांभाळतात. आता सर्वप्रथम आपण एक एक मुद्दे घेत चालू. तर महानगरपालिकेची रचना आपण पाहणार आहोत. प्रत्येक महानगरपालिका ही त्या शहराची म्हणजे त्या शहराची जे शहराचं नाव असेल त्या शहराची, उदाहरणार्थ पुणे शहराची महानगरपालिका या नावाचा निकाय ती असेल आणि प्रत्येक महानगरपालिकेला तिची अखंड परंपरा असते आणि तिला स्वतःची मालमत्ता संपादन करण्याचा किंवा तिची विल्हेवाट लावण्याचा देखील अधिकार असतो. महानगरपालिकेला करार करण्याचा, खटला दाखल करण्याचा देखील अधिकार असतो आणि तिचा एक सामायिक शिक्का देखील असतो महानगरपालिकेचा. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. शिवाय महानगरपालिका इतरांविरुद्ध दावा पण लावू शकते आणि इतरांना देखील तिच्या विरुद्ध दावा लावता येतो. महानगरपालिकेच्या विरुद्ध खटला दाखल करता येतो किंवा महानगरपालिकेला इतरांविरुद्ध खटला दाखल करता येतो, ज्याला आपण दावा म्हणतो. महानगरपालिका या संदर्भात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तर महानगरपालिकेच्या प्रातिनिधिक संस्थेला आपण सामान्य सभा किंवा महानगरपालिका म्हणतो. तर तिच्या सदस्यांना नगरसेवक आणि नगरसेवक म्हणतात. जनतेनं प्रत्यक्षरित्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी महानगरपालिका तयार होते. लोकसंख्येनुसार महानगरपालिकेचे 4 गट तयार केले जातात. त्यानुसार सदस्यांची जी संख्या असते ती किमान 65 आणि कमाल 221 इतकी असू शकते. या सदस्यांची निवड प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष रीतीने होते. यातील काही जागा लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीला म्हणा किंवा अनुसूचित जातीला म्हणा मागासवर्गीय नागरिकांना राखून ठेवलेल्या असतात आणि एकूण निर्वाचित जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतात. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार, विशेषतः 74व्या घटनादुरुस्तीनुसार. आता 2011 पासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा ठेवण्यात आलेल्या आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर महानगरपालिकेचा जो कालखंड असतो तो 5 वर्षाचा असतो. सदस्यांचा कार्यकाल महानगरपालिकेचा कार्यकाला एवढाच असतो. महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या रीतीनं व्हावा यासाठी प्रभाग समित्यांची योजना केली जाते. प्रभाग समित्यांमध्ये किमान आणि कमाल संख्या हे कायद्यानं निर्धारित केल्या जाते. तर या ठिकाणी एक प्रभाग समित्यांसाठी 3 लाख लोकसंख्या असावी ही बाब लक्षात ठेवा. आणि प्रभाग समित्या ज्या स्थापन केल्या जातात तर त्या स्थापन केल्या जातात आपला जो 74वी जी घटनादुरुस्ती आहे, 74व्या घटनादुरुस्तीतील कलम आहे 243 यस, यानुसार प्रभाग समित्यांची स्थापना केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महानगरपालिकेची आपण कार्य बघणार आहोत. शहरांच्या विविध समस्यांवर चर्चा करणे महानगरपालिकेचं काम आहे. प्रश्नांच्या सोडवणुकी संबंधीचे धोरण ठरवणे हे देखील महानगरपालिकेचं काम आहे. महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाला मान्यता देणं हे देखील महानगरपालिकेचं काम आहे. विविध समित्यांच्या सदस्यांची निवड करणे, सोबत विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांना मंजुरी देणे, आवश्यकतेप्रमाणे बाय लॉज तयार करणे म्हणजे उपनियम तयार करणे, नियम तयार करणे आणि शहराच्या सांस्कृतिक व इतर महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित सर्वात महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम देखील ही महानगरपालिका करत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण थोडं जाणून घेणार आहोत महापौर या पदाच्या संदर्भात. तर महापौर हा जो शब्द आहे
हा शब्द मराठी शब्द असून हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला होता आणि त्यांनी भाषा शुद्धीकरणाची चळवळ राबवली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानुसार महापौर हा शब्द कोणी दिला तर हा शब्द दिलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि तो इंग्लंडमधील मेयर या शब्दापासून आलेला आहे. त्यापूर्वी त्याआधी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला आपण मेयर असं म्हणत असे आणि इतर राज्यात अजूनही मेयर असं म्हटलं जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये महापौर हा प्रथम नागरिक असून त्याला मान दिला जातो महापौराचा. महापौर हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो. त्याच्यानंतर महापौर हा महानगरपालिकेचा राजकीय आणि कार्यकारी प्रमुख असतो. भारतातील महापौर हा शब्द ब्रिटन या देशाकडून घेण्यात आलेला आहे आणि ब्रिटन देशात महापौरास अजून देखील मेयरच म्हटलं जाते. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम तुम्हाला माहीत असेल 1949 अन्वये प्रत्येक महानगरपालिकेसाठी महापौर उपमहापौराची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतातल्या पहिल्या ज्या महापौर होत्या त्या म्हणजे अरुणा असफली मुंबईच्या. नंतर सर्वात तरुण महापौर जे माजी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस ते सर्वात तरुण महापौर होते आणि भारताच्या पहिल्या महापौर होत्या अरुणा असफली मुंबईच्या. मुंबई या महानगरपालिकेच्या त्या पहिल्या महापौर आहेत. त्याच्यानंतर पुढं चलू आपण महिलांमध्ये. त्यानंतर पुढं चलू नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत महापौर आणि उपमहापौराची निवड कशी होते त्या संदर्भात काही माहिती. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर घेण्यात येणारी जी पहिली बैठक असते त्या पहिल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेचे जे निर्वाचित सदस्य असतात ते एका महापौराची निवड करतात. महानगरपालिकेचे सदस्य दरवर्षी आपणातून एका सदस्याची महापौर म्हणून निवड करतात. या ठिकाणी लक्षात आलं असेल का एका वर्षासाठी ही महापौराची निवड होत असते. महापौर व उपमहापौर यांची निवड अप्रत्यक्षरित्या होते ही बाब लक्षात ठेवा. महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्याकरता महानगरपालिकेचे जे सचिव असतात किंवा आयुक्त असतात ते सभा बोलवतात. 74व्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय नागरिक आणि सदस्य असो किंवा स्त्री यांच्यासाठी नेमून दिलेल्या जागा महापौर या पदासाठी क्रमशः राखीव असतात म्हणजे रोस्टर पद्धतीनं दिल्या जातात. त्याच्यानंतर महापौर हा महानगराचा प्रथम नागरिक मानला जातो आणि तो महानगरपालिकांच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो आणि कामकाजाचं नियमन देखील करतो. महानगरपालिकेचे सदस्य आपल्यातून एका सदस्याची उपमहापौर म्हणून निवड करतात. महापौर पदाप्रमाणेच उपमहापौर पद हे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय नागरिक यातील सदस्य स्त्री सदस्य यांच्यासाठी नेमून दिलेले असते रोस्टर पद्धतीने आणि महापौराच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर महानगरपालिकेच्या सभांचं अध्यक्षस्थान स्वीकारत असतो. महापौर उपमहापौरांचा जर कार्यकाळ पाला पण तर तो 2.5 वर्षाचा आहे ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी आपला जो कालावधी संपण्यापूर्वी ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात महापौर आणि उपमहापौर. त्यानंतर त्यांचा कालावधी कमी करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य शासनाला आहे आणि सलग 2 सभांना खास करून म्हणजे सलग 2 सभांना बोलवण्याच्या कसुरीवरून त्यांना पदावरून दूर केला जाऊ शकते महापौर आणि उपमहापौराला. जर महापौर आणि उपमहापौर महानगरपालिकेच्या सलग 2 सभा बोलवण्यास कसूर करत असन तर राज्य शासन त्यांना पदावरून दूर करू शकते ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. अशा पद्धतीनं पदावरून दूर करण्यात आलेला महापौर असेल उपमहापौर असेल त्यांच्या सदस्यत्वाच्या उर्वरित कालावधीत महापौर उपमहापौर म्हणून निवडून येण्यास किंवा पुनर्नियुक्तीस तो पात्र असणार नाही. मात्र महापौर व उपमहापौर यांना आपले म्हणणे म्हणण्याची तर वाजवी संधी दिल्या जाईल त्याशिवाय त्यांना पदावरून दूर करता येणार नाही. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांना या पद्धतीनं पदावरून काढले तरी उर्वरित कालावधीकरिता ते पालिकेचे सदस्य म्हणूनच काम करू शकणार आहे. राजीनामा असो किंवा मृत्यू असो पदावरून दूर केल्यानं अपात्र ठरल्यानं या कारणाने जर रिक्त झालेल्या पदावर उर्वरित कालावधीकरिता नवीन महापौर किंवा उपमहापौर निवडला जाते. जर महापौराचा म्हणा किंवा उपमहापौराचा त्याने जर राजीनामा दिला असेल किंवा मृत्यू पदावरून त्यांना दूर केल्यानं किंवा अपात्र ठरल्यानं जर ते पद रिक्त झालं असेल तर त्या पदाचा जो उर्वरित कालावधी करता त्या ठिकाणी महापौराच्या म्हणा किंवा उपमहापौराच्या नवीन व्यक्तीची निवड केली जाते. महापौर उपमहापौर यांना पदावरून दूर करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आपल्याला दिसत नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का महापौर आणि उपमहापौर यांना पदावरून दूर करण्याची तरतूद जी आहे ते कायद्यात करण्यात आलेली नाही. आता राजीनामाच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. उपमहापौर जो आपला राजीनामा देते
देतात तो महापौराकडे देतात. पण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे का महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात, तर विभागीय आयुक्तांकडे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. का महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात, तो विभागीय आयुक्तांकडे, आणि उपमहापौर आपला राजीनामा कोणाला देतात, तर महापौरांकडे. त्यानंतर थोडं आरक्षणाच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. विशेषतः महानगरपालिकेमध्ये आरक्षण नेमकं कसं असतं. महानगरपालिकेत महापौर पदासाठी महिलांना 50% आरक्षण आहे. 74व्या घटनादुरुस्तीनुसार नाही, कारण 74व्या घटनादुरुस्तीनुसार ते 33%च होते. मात्र 2011मध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे का स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील त्या ग्रामीण असो की शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असो त्यामध्ये महिलांना 50% आरक्षण असेल. त्यानुसार महानगरपालिकेत महापौर पदासाठी 50% आरक्षण आहे विशेषतः महिलांसाठी, आणि 50% महापौरांच्या जागा, याचा अर्थ हा झाला का 50% महापौरांच्या जागा या महिलांसाठी राखीव असतील. त्यानंतर ओबीसी या गटासाठी 27% आरक्षण आहे. त्यापैकी 50% जागा ह्या ओबीसींना जेवढे 27% आरक्षण आहे त्या 27% म्हणजे 100%, त्यापैकी 50% जागा या ओबीसी महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यानंतर SC ST या गटांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये जागा राखीव असतील, आणि या गटाला जेवढं आरक्षण आहे त्यापैकी 50% आरक्षण त्या गटातील महिलांना असेल. आता उपमहापौर पदासाठी आरक्षणाची तरतूद नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. जसं ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाला आरक्षण असते मात्र उपसरपंच पदासाठी आरक्षित नसते, तर त्याच पद्धतीनं उपमहापौर पदासाठी देखील आरक्षणाची तरतूद नाही. आरक्षणाच्या जागा निर्धारित करण्याचा जो काही अधिकार असेल तो राज्य शासनाला असेल. आता मानधन आणि भत्ते आपण पाहणार आहोत. महापौराला 5,000 रुपये मानधन असते, उपमहापौराला 4,000, आणि स्थायी समितीचे जे सभापती असतात त्यांना 4,000 रुपये आपण पाहतो का मानधन दिल्या जाते. आता आपण बघणार आहोत सभागृहाचा नेता, ही बाब लक्षात घेणार आहोत. महानगरपालिकेमध्ये सर्वात अधिक निर्वाचित सदस्य असलेल्या पक्षाचा नेता हा सभागृहाचा नेता असतो. त्यानंतर त्या पक्षाच्या नेत्याला महापौर सभागृहाचा नेता म्हणून मान्यता देतो. महानगरपालिकेच्या सभांचं कामकाज चालू असताना सभागृहाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम सभागृहाचा नेता करत असतो. जेव्हा मनपामध्ये म्हणजेच महानगरपालिकेमध्ये 2 मोठ्या पक्षाची संख्याबळ झाली असेल तर तेव्हा महापौर त्या पक्षाचा दर्जा विचारात घेऊन त्यापैकी 2पैकी एका पक्षाच्या नेत्याला सभागृहाचा नेता म्हणून मान्यता देतो. त्यानंतर सभागृह नेत्याचं मानधन, भत्ते आणि इतर सुविधा महानगरपालिका जे निश्चित करेल त्याप्रमाणे त्याला मिळेल. सभागृह नेत्याचे मानधन, भत्ते, इतर सुविधा मनपानं म्हणजेच महानगरपालिकेनं निश्चित केल्याप्रमाणे मिळत असते, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर मनपाच्या संदर्भातील म्हणजेच महानगरपालिकेच्या संदर्भातील आपण विरोधी पक्षनेत्याची काय भूमिका आहे ते बघणार आहोत. तर मनपाचा आपण विरोधी पक्षनेता बघणार आहोत. महानगरपालिकेतील निर्वाचित सदस्यांपैकी सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा नेता हा विरोधी पक्षनेता असतो. त्याच्यानंतर तो मनपा सदस्य असला पाहिजे, पहिली अट आहे विरोधी पक्षनेता बनण्यासाठी, का तो मनपा सदस्य असला पाहिजे. त्याला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता महापौर देत असतात, ही बाब लक्षात ठेवा. का विरोधी पक्षनेता म्हणून त्याला मान्यता कोण देतात, तर महापौर. आणि सोबत विरोधी पक्षनेत्यांचं मानधन, भत्ते जे काही असतील किंवा इतर सुविधा हे महानगरपालिका जे निश्चित करेल तेच त्या विरोधी पक्षाच्या नेत्याला मिळेल. आता थोडं महापौराचे आपण कार्य आणि अधिकार बघणार आहोत. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण विशेष सभा बोलवणे किंवा त्या सभांचं अध्यक्षस्थान भूषवणे हे महापौराचं काम असते. मग महापौराचं पहिलं काम काय असते, का सर्वसाधारण आणि विशेष सभा बोलवणे आणि त्या सभांचं अध्यक्षस्थान भूषवणे हे महापौराचं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या नंबरचा मुद्दा आहे का महापौर राजकीय आणि प्रशासकीय कामकाजावर महानगरपालिकेच्या देखरेखाने नियंत्रण ठेवतो. सर्वसाधारण सभेनं घेतलेल्या निर्णयाची विशेषतः मनपा आयुक्तामार्फत कारवाई केली जाते. त्यामध्ये देखील महापौराची खूप महत्त्वाची भूमिका आहे. का महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं घेतलेले जे निर्णय असतात तर त्या निर्णयांची मनपा आयुक्ताकडून कारवाई करून घेणे किंवा अंमलबजावणी करून घेणे यावर देखील महापौराचं नियंत्रण असते. त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त जो असतो तर त्याच्यावर देखील नियंत्रण ठेवण्याचं काम, त्याच्या कामकाजावर नियंत्रण किंवा देखरेख ठेवण्याचं काम महापौर करत असतो. महानगरपालिकेच्या प्रशासनाशी संबंधित जे काही माहिती असेल ती आयुक्ताकडून माहिती मागवणे, अहवाल मागवणे हे देखील काम महापौराला करावं लागतं. त्यानंतर मनपा क्षेत्रातील विकास कामाची पाहणी करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे हे देखील काम महापौर करतो. शहराचा प्रथम नागरिक या नात्यानं महापौराला शहरातील महत्त्वाच्या शासकीय व अशासकीय कार्यक्रमांना हजर राहणे, समारंभांना हजर राहणे या बाबी कराव्या लागतात.
आता आपण महापौराचं थोडं स्थान समजून घेऊ का महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. सन्मानाचं पद आहे महापौराचं. हे पद जे आहे हे सन्मानाचं पद आहे, परंतु शोभेचं पद असते. महापौर हा महानगरपालिकेचा केवळ नामधारी प्रमुख असतो. ही बाब लक्षात ठेवा का महापौर हा महानगरपालिकेचा केवळ नामधारी प्रमुख असतो. त्यानंतर आपण महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत, कारण खूप महत्त्वाचा रोल असतो महानगरपालिकेच्या आयुक्ताचा. भारतात मनपा आयुक्त हे जे पद सर्वप्रथम नेमण्यात आलं ना, तर ते 1865 या वर्षी आणि ब्रिटिश कालखंडामध्ये हे पद निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मग भारतात मनपा आयुक्त हे पद केव्हा नेमण्यात आलं, तर 1865. तर ब्रिटिश कालखंडामध्ये हे पद तयार करण्यात आलं मनपा आयुक्ताचं. आयुक्त हे महानगरपालिकेचे महत्त्वपूर्ण घटक असतात. आयुक्त हा महानगरपालिकेचा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतो. ही बाब देखील लक्षात ठेवा. आणि आयुक्त हा महानगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो. मग महानगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण असतो, तर महानगरपालिकेचा आयुक्त. आणि तो सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतो. आणि मनपाच्या स्थायी समितीचा सचिव देखील महानगरपालिकेचा आयुक्तच असतो. ही देखील बाब लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. महानगरपालिकेच्या आयुक्ताची निवड आणि नियुक्ती या संदर्भात आपण काही जाणून घेणार आहोत. महानगरपालिकाचा जो आयुक्त असतो तो भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमधील IAS दर्जाचा अधिकारी असतो. आणि त्याची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून म्हणजे UPSCकडून केली जाते. मात्र त्याची जी नियुक्ती करते ते राज्य शासन करत असते. ही बाब लक्षात ठेवा. मात्र राज्य शासनाला त्याची बडतर्फी करण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर पुढे चलू आपण. केंद्रशासित प्रदेशातील जे मनपा असतात किंवा महानगरपालिका असतात तेथील आयुक्तांची नेमणूक आणि नियुक्ती करण्याचा जो अधिकार असेल तो संसदेला असतो. ही बाब देखील लक्षात ठेवा. महानगरपालिकेच्या आयुक्ताचा जो कालावधी असतो तो 3 वर्षाचा असतो. राज्य शासन महानगरपालिकेच्या आयुक्ताला त्या मुदतवाढ देऊ शकते. तसेच कालावधी संपण्यापूर्वी त्याला परत बोलवू शकते. असमर्थता म्हणा किंवा गैरवर्तणूक किंवा कर्तव्य पार पाडण्यात जर त्या महानगरपालिका आयुक्ताने कसूर केला असेल तर राज्य शासन त्याला पदावरून दूर करू शकते. पदावरून दूर करू शकते याचा अर्थ हा नाही होत का त्याला बडतर्फ करू शकते. त्याला पदावरून टाळू शकते किंवा निलंबित करू शकते असं आपण म्हणू, सस्पेंड करू शकते. मनपाच्या सभेमध्ये एकूण पालिका सदस्यांपैकी 508 सदस्यांनी त्यास, हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे का महानगरपालिका आयुक्ताला मनपाच्या सभेमध्ये एकूण पालिका जे सदस्य असतात नगरसेवक त्या सदस्यांपैकी 508 सदस्यांनी जर त्याला पदावरून काढून टाकण्याविषयीच्या ठरावाच्या बाजूनं जर मतदान केलं असेल तर राज्य शासन त्याला पदावरून सस्पेंड करू शकते, परत बोलवू शकते. आता तर रजाच्या संदर्भात 2 महिन्यापर्यंत स्थायी समितीद्वारे रजा देत असते महानगरपालिका आयुक्ताला आणि त्यापेक्षा अधिक असल्यास तर राज्य शासन मंजूर करते. मग महानगरपालिका आयुक्ताला 2 महिन्यापर्यंत रजा कोण देऊ शकते, रजा कोण देऊ शकते, तर 2 महिन्यापर्यंत सजा म्हटल्यापेक्षा रजा कोण देऊ शकतं, तर 2 महिन्यापर्यंत रजा जी आहे ते स्थायी समिती देते. आता त्या व्यतिरिक्त त्याला 2 महिन्यापेक्षा अधिक जास्त रजा जर पाहिजे असेल तर ती मंजूर करण्याचा अधिकार राज्य शासनाचा असतो. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. तर 2 महिन्यापर्यंत त्याला जी रजा दिली जाते ते स्थायी समितीद्वारे आणि 2 महिन्यापेक्षा अधिक जी रजा दिली जाते ते देण्याचा अधिकार राज्य शासनाचा असतो. आता वेतन जे असते महानगरपालिका आयुक्ताचं वेतन, तर ते वेतन महानगरपालिका निधीमधूनच दिले जाते. महानगरपालिका आयुक्ताचे अधिकार आणि कार्य सर्वसाधारण सभेनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, त्याच्यानंतर सर्वसाधारण आणि विशेष सभेमध्ये उपस्थित राहणे, चर्चेमध्ये सहभागी होणे हे महानगरपालिका आयुक्ताचं कार्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर हे लक्षात ठेवा का आता या ठिकाणी वेतन महानगरपालिका निधीमधूनच दिले जाते. त्या व्यतिरिक्त महानगरपालिका आयुक्ताचे आपण अधिकार आणि कार्य बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा का महानगरपालिका आयुक्ताचे काही कार्य आपल्याला पाहायला मिळतात. ते कार्य म्हणजे सर्वसाधारण सभेनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, शिवाय सर्वसाधारण व विशेष सभेत उपस्थित राहणे आणि सोबत चर्चेमध्ये सहभागी होणे देखील काम महानगरपालिका आयुक्ताचं आपल्याला पाहायला मिळते. सोबत स्थायी समितीच्या किंवा तिच्या उपसमितीच्या सभांना उपस्थित राहणे, चर्चेमध्ये सहभागी होणे, सोबत मनपाचा महानगरपालिका आयुक्ताचा मुख्य प्रशासक या नात्याने पालिकेच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, मनपातील म्हणजे महानगरपालिकेतील वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांची भरती करणे, हे देखील काम आपल्याला महानगरपालिका आयुक्ताचं दिसून येते का महानगरपालिकेतील वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांची भरती करणे आणि मनपामधील काही हंगामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्याच्यानंतर कामात कसूर करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचं काम देखील या महानगरपालिका आयुक्ताला करावं लागतं. महानगरपालिकाच्या संपूर्ण प्रशासनावर तो
महानगरपालिका आयुक्त देखरेख आणि नियंत्रण ठेवतो. महानगरपालिकेच्या विविध कामा म्हणजे ज्याला आपण विकास कामावर त्याचं नियंत्रण असते आणि विकास कामावर नियंत्रण ठेवणं देखील या महानगरपालिका आयुक्ताचं काम आहे. आणि मनपा क्षेत्रातील विविध कर गोळा करणे हे देखील काम महानगरपालिकाच्या आयुक्ताला करावं लागतं. महानगरपालिकांच्या जे सेवक असतात त्या महानगरपालिकांच्या सेवकांचं वेतन असेल, मग भत्ते, रजा, प्रशिक्षण, निवृत्ती वेतन, तर या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक महानगरपालिका आयुक्त करतो. नंतर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करून तो स्थायी समितीला सादर करणे हे कोणाचं काम असते, तर महानगरपालिका आयुक्ताचं. त्यानंतर मनपा क्षेत्रातील अतिक्रमण हटवणे सोबत 31 जुलैपूर्वी शहराचा पर्यावरणविषयक अहवाल मनपासमोर सादर करणे हे देखील काम आपल्याला महानगरपालिका आयुक्ताचं दिसून येते. ही बाब लक्षात ठेवा का 31 जुलैपूर्वी शहराचा पर्यावरणविषयक अहवाल मनपासमोर कोण सादर करतो, तो महानगरपालिकेचा आयुक्त. आणि मनपाचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे आणि लेखा विवरणपत्र तयार करणे हे देखील आपल्याला महानगरपालिकेचा आयुक्त काम करताना दिसतो का तो प्रशासनाचा वार्षिक अहवाल बनवतो आणि लेखा विवरणपत्र सादर करणे महानगरपालिकेला हे देखील काम आपल्याला महानगरपालिकेच्या आयुक्ताचं दिसून येते. नंतर महानगरपालिकेच्या आयुक्ताविषयी काही आणखी बाबी आपण जाणून घेणार आहोत का महानगरपालिकेचा जो आयुक्त असतो हा प्रशासकीय प्रमुख असतो. राज्य शासन भारतीय प्रशासकीय सेवेतील जे ज्येष्ठ काय असतात अधिकारी असतात त्यांची नियुक्ती या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी 3 वर्षाच्या कालावधीसाठी करते. कालावधी संपल्यानंतर राज्य शासन त्यांची फेरनियुक्ती देखील करू शकते. तसेच महानगरपालिकेच्या आयुक्ताचा कालावधी पूर्ण होण्या अगोदर त्याची अन्यत्र बदली करण्याचा जो अधिकार असतो तो देखील राज्य शासनाकडेच असतो. महानगरपालिका आयुक्ताला बडतर्फ करण्यासाठी महानगरपालिकेत ठराव संमत व्हावा लागतो. विशेषतः त्याला त्या पदावरून काढून टाकण्यासाठी म्हटल्यापेक्षा राज्य शासनाने त्याला परत बोलावं, यासाठी तशा प्रकारचा 508 8 सदस्यांनी ठराव पारित करणं गरजेचं असते. या ठरावाला 508 म्हणजे 5 पंचम अष्टांश सदस्यांनी मान्यता दिल्यास राज्य सरकार महानगरपालिकेला परत बोलावते. ही बाब लक्षात ठेवा. तर त्याला पदावरून काढून टाकणे याचा अर्थ होतो या ठिकाणी बडतर्फाच्या पेक्षा निलंबित करता येते किंवा त्याला राज्य शासनाला परत जर बोलून घ्यायचं असेल तर परत जर बोलवायला भाग पडायचं असेल राज्य सरकारला तर त्या महानगरपालिकेच्या 508 सदस्यांनी तशा प्रकारचा त्या महानगरपालिकाच्या आयुक्ताच्या विरुद्ध ठराव पास करावा आणि जेणेकरून राज्य सरकार जर हा ठराव पास झाला 508 सदस्यांनी जर तो बहुमताने पास केला असेल तर राज्य सरकार त्याला परत बोलवू शकते. महानगरपालिकेच्या महायुक्ताला बडतर्फ करता येत नाही, हा सर्वात मुद्दा जो मी आधीपासून तुम्हाला सांगत होतो. त्याला निलंबित करता येते, त्याला सस्पेंड करता येते, मात्र राज्य शासनात त्याला बडतर्फ करत नाही, कारण तो केंद्र सरकारच्या सेवेतून त्याची निवड झालेली आहे. त्यामुळे त्याला बडतर्फ करण्याचा जो अधिकार राहणार आहे तो केंद्र सरकारला राहणार आहे. राज्य सरकार फक्त त्याची बदली करू शकते, त्याला निलंबित करू शकते, म्हणजे सस्पेंड करू शकते. हेच अधिकार राज्य सरकारकडे आहे. आता साधारणतः पुढील कारणासाठी महानगरपालिकाच्या आयुक्ताला परत बोलवण्याची मागणी केल्या जाऊ शकते. मग ही कारणं कोणती, तर महानगरपालिका आयुक्ताने महानगरपालिकेच्या हितसंबंधात विरुद्ध जर काम केलं असेल तर त्याला परत बोलवता येते. त्यानंतर महानगरपालिका आयुक्ताने महानगरपालिकेच्या ठरावाची अंमलबजावणी न केल्यास किंवा महानगरपालिकेनं जे ठराव पास केले त्याची अंमलबजावणी करण्यास त्यानं जर टाळाटाळ केली असेल तर त्याला परत बोलावते, ते राज्य शासन त्याला परत बोलवू शकते. आणि महानगरपालिका आयुक्ताने निष्काळजीपणा केल्यास स्वतःच्या कामामध्ये तरी देखील आपलं राज्य शासन त्याला परत बोलवू शकते. जर तशा प्रकारचा 508 सदस्यांनी ठराव पास केला असेल तर. आणि जर ते प्रशासकीय कार्यक्षमताच्या कारणास्तव देखील राज्य शासनाला महानगरपालिकेच्या आयुक्ताला परत बोलवण्याचा अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. महानगरपालिकेचा आयुक्त हा महानगरपालिकेचा एक प्रशासकीय प्रमुख असल्यामुळं त्याला अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. मग आता कोणत्या प्रकारची कामे हा महानगरपालिका आयुक्त करताना आपल्याला पाहायला मिळतो, तर महानगरपालिकेच्या सभेतील सर्व सभांना हजर राहणे हे त्याचं काम आहे. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे त्याचं काम आहे. महानगरपालिकेच्या धोरणांची अंमलबजावणी करणं हे देखील त्याचं काम आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, महानगरपालिकेच्या वतीनं करार करणे, कराराची माहिती स्थायी समितीला देणे हे देखील काम महानगरपालिकेचं आयुक्ताचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि नंतर अंदाजपत्रक तयार करणं, महानगरपालिकेचं अंदाजपत्रक कोण तयार करतो, तर महानगरपालिकेचा जो अंदाजपत्रक आहे तो महानगरपालिकेचा आयुक्त तयार करतो. त्यानंतर महानगरपालिकेच्या सदस्यांना महानगरपालिकेच्या कामकाजासंबंधी माहिती देणे हे देखील आपल्याला काम महानगरपालिका आयुक्ताचं पाहायला मिळते.
तर या ठिकाणी 7 मुद्दे घेतलेले आहे. आणखी कार्य घेतलेली आहे आपण महानगरपालिकेची. आणखी काही कार्य मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली का महानगरपालिकेच्या प्रत्येक सभेमध्ये हजर राहणे असं या ठिकाणी पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरं, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे, महानगरपालिकेच्या धोरणांची अंमलबजावणी करणे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांची नेमणूक महानगरपालिकेमध्ये करणे देखील महानगरपालिका आयुक्ताचं काम असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि महानगरपालिकेच्या वतीनं करार करणे, कराराची माहिती स्थायी समितीला देणे, महानगरपालिकेचं अंदाजपत्रक तयार करणे, नगरपालिकेच्या सदस्यांना महानगरपालिकेच्या कामकाजासंबंधी माहिती देणे, हे देखील काम या महानगरपालिका आयुक्ताचं असते. ही बाब लक्षात ठेवा. महानगरपालिका आयुक्ताला कामात मदत करण्यासाठी 4 उपमहाआयुक्त असतात आणि त्यांची नेमणूक महानगरपालिका राज्य सरकारच्या सल्ल्यानं करत असते. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का महानगरपालिकेच्या आयुक्ताला मदत करण्यासाठी किती महाउपायुक्त असतात, तर 4 असतात. त्यांची नेमणूक महानगरपालिका राज्य सरकारच्या सल्ल्यानं करते. याशिवाय महानगरपालिकेच्या चिटणीस, शहर अभियंता, आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी इत्यादीची नेमणूक देखील महानगरपालिका राज्य सरकारच्या सल्ल्यानं करतात. हे सर्व, मग ते चिटणीस असो, शहर अभियंता असो, आरोग्य अधिकारी असो की शिक्षण अधिकारी असो, हे सर्व महानगरपालिका आयुक्ताला मदत करत असतात. त्यानंतर महानगरपालिकेच्या आपण सभा आणि बैठका पाहणार आहोत. सर्वसाधारण सभा प्रत्येक महिन्यात होत असते महानगरपालिकेची आणि प्रत्येक महिन्यात एक सर्वसाधारण सभा व्हावी असा नियम आहे. विशेष सभा लक्षात ठेवा. महानगरपालिकेच्या सदस्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/4 सदस्यांनी किंवा स्थायी समितीच्या 4/5 सदस्यांनी लेखी मागणी जर महापौराकडे केली असेल तर महापौर विशेष सभा बोलवतात आणि महापौराच्या अनुपस्थितीत उपमहापौर विशेष सभा बोलवतात. विशेष सभा खूप महत्त्वाची आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महानगरपालिकेची. जर विशेष सभा बोलवायची असेल तर महानगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/4 सदस्यांनी आणि स्थायी समितीला जर बोलवायचे असेल तर स्थायी समितीच्या 4/5 सदस्यांनी लेखी मागणी महापौराकडे केल्यास महापौर विशेष सभा बोलवतात. महापौराच्या अनुपस्थितीत उपमहापौर देखील विशेष सभा बोलवू शकतात. त्यानंतर सभा बोलवण्याचा अधिकार, ठिकाण म्हणा किंवा दिनांक, वेळ या संदर्भात काही माहिती पहा. तर सर्वसाधारण सभा महापौर बोलवतात. महापौराच्या गैरहजेरीत उपमहापौर देखील सर्वसाधारण बोलवू शकतात. दोघांच्या गैरहजेरीमध्ये स्थायी समिती ही सर्वसाधारण सभा बोलवते. ही बाब देखील महत्त्वाची आहे का सर्वसाधारण सभा महापौर बोलवतात, महापौर नसेल तर उपमहापौर बोलवतात. आणि जर दोघेही गैरहजर असेल तर दोघेही जर गैरहजर असतील तर महानगरपालिकेची स्थायी समिती ही सर्वसाधारण सभा बोलवू शकते, कारण तिला तो अधिकार असतो. नंतर सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली सभा कोण बोलवतात, तर सार्वत्रिक निवडणुकीची पहिली जी सभा आहे सर्वसाधारण सभा ते विभागीय आयुक्त बोलवतात. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर सर्वसाधारण सभेची नोटीस किती दिवसाच्या अगोदर दिली जाते, तर 7 दिवसाच्या आधी. तर विशेष सभेची जी नोटीस दिली जाते 3 दिवसा अगोदर. हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे का सर्वसाधारण सभेची नोटीस किती दिवसाच्या अगोदर दिली जाते तर 7, आणि विशेष सभेची नोटीस दिल्या जाते तर विशेष सभेची नोटीस 3 दिवसा अगोदर दिली जाते. आता जर आपण गणपूर्ती पाहिलं, या सभांची गणपूर्ती 1/3 असावी. हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का एकूण पालिका सदस्यांच्या किमान 1/3 सदस्य हे गणपूर्तीसाठी असले पाहिजे. सभेचा अध्यक्ष, प्रत्येक सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर असतो. महापौराच्या गैरहजेरीत उपमहापौर हा सभेचा अध्यक्ष असतो. त्याच्यानंतर दोघांच्या गैरहजेरीत पालिका सदस्यांनी निवडला एखादा सदस्य हा सभेचा अध्यक्ष राहू शकतो. तर ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का ह्या सभेचा अध्यक्ष एक तर महापौर असेल किंवा उपमहापौर असेल त्याच्या महापौराच्या गैरहजेरीमध्ये, आणि दोघांच्या गैरहजेरीत या सभेचा जो अध्यक्ष असेल, विशेष सभा म्हणा किंवा सर्वसाधारण सभा म्हणा, त्या सभेचा अध्यक्ष महापौर असेल, महापौरांच्या गैरहजेरीत उपमहापौर असेल आणि दोघांच्या गैरहजेरीत या सभेचा विशेष सभा म्हणा किंवा सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष, तर त्यांच्या दोघांच्या गैरहजेरीमध्ये पालिका सदस्यांनी निवडलेला एखादा सदस्य अध्यक्ष होऊ शकतो. आता सभेचे निर्णय आपण पाहणार आहोत. सभेच्या निर्णयामध्ये मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमतानं निर्णय होत असतात. तर त्यानंतर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त जो असतो, महानगरपालिका आयुक्त, तो दरवर्षी पुढील आर्थिक वर्षात करावयाचा खर्च आणि जमा रकमेच्या बाबतचे अंदाजपत्रक तयार करून तो स्थायी समितीला सादर करतो. मग महानगरपालिकेचं अंदाजपत्रक कोण तयार करते, तर महानगरपालिका आयुक्त तयार करतो आणि त्यानंतर तो स्थायी समितीला सादर करत असतो. स्थायी समिती ही आयुक्ताचे जे आयुक्तानं जे अंदाजपत्रक सादर केलेलं आहे महानगरपालिकेला, त्या आयुक्ताचे अंदाज विचारात घेऊन मनपाचा अर्थसंकल्प तयार करते. सोबत स्थायी समिती ही अर्थसंकल्प महानगरपालिकेला सादर करते, जो स्थायी समितीला महानगरपालिका आयुक्तानं सादर केला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का महानगरपालिका आयुक्त
अर्थसंकल्प तयार करून तो स्थायी समितीला सादर करतो आणि स्थायी समिती अर्थसंकल्प महानगरपालिकेला सादर करते. आता मनपाला अर्थसंकल्प सादर केल्यापासून 15 दिवसाच्या आत विचारविनिमय केला पाहिजे मनपानं म्हणजे महानगरपालिकेनं त्या अर्थसंकल्पावर, आणि स्थायी समितीनं तयार केलेला अर्थसंकल्प हा अधिक विचार करण्यासाठी परत स्थायी समितीकडे देखील महानगरपालिका पाठवू शकते किंवा महानगरपालिका तो अर्थसंकल्प आहे तसाच मंजूर करू शकते किंवा त्यामध्ये फेरबदल करू शकते. नंतर महानगरपालिकेने 31 मार्चपूर्वी अर्थसंकल्पास जर मान्यता दिली नसल्यास स्थायी समितीने तयार केलेला अर्थसंकल्प जसा तसा महानगरपालिकेला मंजूर आहे असं म्हणून तो मंजूर केला जातो आणि महानगरपालिका अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये अनुदानात वाढ करू शकते किंवा अतिरिक्त अनुदान देखील या अर्थसंकल्पीय अनुदान मंजूर करू शकते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का महानगरपालिका जे अर्थसंकल्पामध्ये अनुदानाची नोंद असते त्या अनुदानांमध्ये वाढ करू शकते किंवा अतिरिक्त देखील अनुदाने त्या महानगरपालिकेच्यासाठी मंजूर करू शकते. तर एकंदरीत आपण पालक का अशा या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर पुढे आपण पाहणार आहोत महानगरपालिकेचे कर्ज घेणे. महानगरपालिका जर आपण पाहिलं महानगरपालिकेला कर्ज घेता येते, मग त्यामध्ये राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीने ऋणपत्र काढून किंवा कराराच्या प्रतिभूतीवर देखील कर्ज घेता येते महानगरपालिकेला. शिवाय कर्जाचा जो परतफेडीचा कालावधी आहे तो 60 वर्षापेक्षा जास्त नसतो महानगरपालिकेचा, आणि जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज काढले असल्यास त्याच्या परतफेडीचा कालावधी मूळ कर्जापासून कमाल तर 60 वर्षाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर खालील करण्यासाठी मनपा कर्ज काढता येते मनपाला म्हणजे महानगरपालिकेला. मनपाच्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा खर्च भागवण्यासाठी, सोबत जुनी कर्ज परतफेड करण्यासाठी, मनपाच्या कायद्यांची उद्दिष्ट पार पाडण्यासाठी देखील मनपाला कर्ज काढता येते. सोबत महानगरपालिकेचे लेखे आणि आपण आता लेखापरीक्षण बघणार आहोत. महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक मनपाच्या लेख्यांची साप्ताहिक छाननी करतो व आपला अहवाल स्थायी समितीकडे सादर करतो. ही बाब लक्षात ठेवा का महानगरपालिकेचा जो मुख्य लेखापरीक्षक असते तो महानगरपालिकेच्या लेख्यांची साप्ताहिक छाननी करतो व आपला अहवाल स्थायी समितीकडे सादर करतो. स्थायी समिती वेळोवेळी स्वतंत्रपणे मनपाच्या लेख्यांची तपासणी व लेखापरीक्षण करू शकते. स्थायी समिती व महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक जो आहे तो मनपाचे सर्व लेखे सर्व पत्र तर लक्षात घ्या तपासू शकतो आणि सोबतच आयुक्तांनी याबाबत ताबडतोब खुलासा देणं बंधनकारक असते. जर लेखापरीक्षणामध्ये जर काही त्रुटी असल्या तर तो खुलासा देणं बंधनकारक राहील. या ठिकाणी या सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत का स्थायी समिती नगरपालिका महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक मनपाचे सर्व लेखी पत्रव्यवहार जमा रक्कमा खर्च रक्कमा यासंबंधी कोणताही खुलासा मागू शकतो आणि त्या संदर्भात आयुक्तांना ताबडतोब खुलासा देणं बंधनकारक असते. त्यानंतर महानगरपालिकेचे लेखे आणि लेखापरीक्षणाच्या संदर्भात आणखी काही मुद्दे आपण पाहणार आहोत. नगरपालिका मुख्य लेखापरीक्षक महानगरपालिकेच्या लेखांची साप्ताहिक छाननी करतो किंवा आपला अहवाल. या ठिकाणी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का महानगरपालिकेचा जो मुख्य लेखापरीक्षक असतो तो आपला अहवाल कोणाकडे सादर करतो तर स्थायी समितीकडे, आणि त्याच्यानंतर तो लेखांची साप्ताहिक छाननी करत असतो. त्यानंतर स्थायी समिती वेळोवेळी स्वतंत्रपणे मनपाच्या लेखांची तपासणी आणि लेखापरीक्षण करू शकते. ही बाब लक्षात ठेवा. स्थायी समिती व महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक मनपाचे सर्व लेखी पत्रव्यवहार जमा रक्कमा खर्च रक्कमा याबद्दल खुलासा मागू शकते स्थायी समिती. त्यानंतर स्थायी समिती व महानगरपालिकाचा जो मुख्य लेखापरीक्षक आहे तो मनपाचे सर्व लेखे पत्रव्यवहार असेल जमा रक्कमा असेल खर्च रक्कमा असेल यासंबंधी कोणताही खुलासा मागू शकतो. आयुक्तांनी याबाबत ताबडतोब खुलासा देणं गरजेचं असते त्या मुख्य लेखापरीक्षकाला. मनपाने केलेल्या जमा खर्चातील नियमबाह्य व्यवहाराचा अहवाल महानगरपालिकेचा जो मुख्य लेखापरीक्षक आहे तो स्थायी समितीला सादर करतो. आणि नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकाने महानगरपालिकेचा मागील आर्थिक वर्षाच्या लेख्यावरील आपला अहवाल शक्य तितक्या लवकरच त्या स्थायी समितीला सादर केला पाहिजे. आणि अहवालाची प्रत प्रत्येक पालिका सदस्यास पाठवण्याची व्यवस्था देखील महानगरपालिकाला आयुक्ताला करावं लागते. त्याच्यानंतर हे जे अहवाल सादर केलेला असतो या लेखापरीक्षकाने त्या अहवालाची प्रत महानगरपालिकेच्या प्रत्येक सदस्याला द्यावी लागते आणि तशा प्रकारची व्यवस्था महानगरपालिका आयुक्त करत असतो. आणि महानगरपालिकाच्या सर्व लेख्यांची विशेष लेखापरीक्षा करण्याचा जो अधिकार आहे
तो राज्य शासनाला असतो, ही बाब लक्षात ठेवा. का राज्य शासन मनपाच्या सर्व लेख्यांचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. म्हणून राज्य शासन सर्व लेख्यांची, विशेषतः महानगरपालिकांच्या सर्व लेख्यांची विशेष लेखापरीक्षण करू शकतो आणि त्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षकाची नियुक्ती देखील करण्याचा जो अधिकार आहे ना, तो राज्य शासनाला आहे. हा लेखापरीक्षक लेखापरीक्षणासंबंधीचा जो अहवाल मग सादर करेल, विशेषतः स्वतंत्र विशेष लेखापरीक्षक, तो राज्य शासनाला सादर करेल. नंतर पुढचा मुद्दा आपण महानगरपालिकेची मालमत्ता पाहणार आहोत. मनपाला जे आहे, महानगरपालिकेला मालमत्ता संपादन करण्याचा, धारण करण्याचा आणि तिची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. सोबत आपण पाहत आहोत का आयुक्त जो असतो मनपाचा, त्या आयुक्ताला मनपाच्या मंजुरीने मनपाची कोणतीही मालमत्ता भाड्यानं देता येते किंवा विकता येते किंवा हस्तांतरित करता येते. ठराविक प्रकरणात मनपाचा जो प्राधिकारी आहे त्यांच्या आदेशाचे निलंबन, ठराविक बाबतीत मनपा किंवा तिचा प्राधिकारी यांचा ठराव, आदेशाची अंमलबजावणी स्थगित किंवा निलंबित करण्याचा जो अधिकार असेल तो राज्य शासनाला असेल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे का काही ठराविक प्रकरणं असतात जे मनपा असेल किंवा त्याच्या प्राधिकाराचे आदेश असतील ठराविक प्रकरणाच्या संदर्भात, तर ते आदेशांचं निलंबन करणे किंवा मनपा किंवा तिच्या प्राधिकरणाने घेतलेले जे काही आदेश असतात किंवा ठराव असतात, ते आदेश जर मनपाच्या हिताच्या विरुद्ध जात असेल तर ते स्थगित करण्याचा जो अधिकार राहील तो राज्य शासनाला राहील, असा हा मुद्दा सांगतो. त्यानंतर खाली दिलेल्या कोणत्याही कारणावरून राज्य सरकार मनपा प्राधिकारी म्हणा, त्यांचे आदेश म्हणा, ठराव आणि यावर स्थगिती आणू शकते जर ते आदेश मनपाच्या विरुद्ध जाणारे असेल. जर असा मनपाच्या अधिकाऱ्यानं म्हणा, प्राधिकाऱ्यानं काढलेला आदेश हा जर बेकायदेशीर असेल तर राज्य शासन तो स्थगित करू शकतो किंवा राज्य शासनाला तो आदेश निलंबित करण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर जर त्यांच्या आदेशानं, विशेषतः मनपाच्या प्राधिकाऱ्यानं किंवा मनपाने केलेला ठराव किंवा मनपाच्या प्राधिकरणानं काढलेला आदेश हा जर त्यामुळे जर शांतता भंग होण्याचा संभव असेल तर तो राज्य शासनाला असा आदेश किंवा ठराव स्थगित करण्याचा अधिकार असतो. लोकांना इजा पोचत असेल, त्रास होत असेल तर असा आदेश देखील निलंबित करण्याचा, स्थगित करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. नगरपालिका निधीचा अपव्यय होत असेल आणि असा आपण पाहिलं का ज्यामुळं महानगरपालिका किंवा एखादा प्राधिकारी महानगरपालिकेचा आदेश काढत असेल ज्यामुळं महानगरपालिकेच्या निधीचा अपव्यय होत असेल, लोकहिताच्या विरुद्ध तो ठराव असेल, तर असा ठराव देखील निलंबित करण्याचा अधिकार आपल्याला राज्य शासनाला असलेला दिसून येतो. तर या पद्धतीनं महानगरपालिका किंवा प्राधिकारी उपरोक्त आदेशाविरुद्ध जर आवडला नसेल राज्य शासनाचा त्यांना हा स्थगितीचा निर्णय, तर 30 दिवसाच्या आतमध्ये ते राज्य शासनाकडे अपील करू शकतात. आता महानगरपालिका विसर्जनाचा करण्याचा निर्णय हा राज्य शासनाचा अधिकार आहे. या अधिनियमान्वये म्हणजेच 1888च्या मुंबई महानगरपालिका म्हणा किंवा नागपूर महानगरपालिका 48चा नियम म्हणा आणि सर्व महानगरपालिकांसाठीचा जो नियम आहे तो 1949चा आहे. तर या अधिनियमान्वये त्यावेळी अंमलात असलेल्या किंवा अन्य कोणत्याही कायद्यानं पालिकेवर लादण्यात आलेली कर्तव्य पार पाडण्यात जर महानगरपालिका सक्षम नसेल तर राज्य शासन ती महानगरपालिका बरखास्त करू शकते. त्यानंतर कर्तव्य पार पाडण्यात महानगरपालिकेनं कसूर केली असेल त्यावेळेस देखील राज्य शासनाला ती महानगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार आहे. आणि मनपा म्हणजे महानगरपालिका आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असेल तेव्हा देखील महानगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे आहे, ही बाब लक्षात ठेवावी. यापैकी कोणत्याही कारणास्तव मनपा विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. मनपा विसर्जित करण्यापूर्वी मनपाला आपली बाजू मांडण्याची किंवा त्या संधी दिल्या जाते, ही बाब लक्षात ठेवा. आता मनपा विसर्जनाचा परिणाम काय होणार, तर विसर्जनानंतर मनपाची जी स्थायी समिती आहे, परिवहन समिती, इतर समिती यांचे अधिकार कर्तव्ये राज्य शासनानं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे सोपवली जातात आणि त्याच्याकडून ती वापरत येतात. आणि त्या अधिकाऱ्याला राज्य शासनानं निश्चित केलेलं जे काही मानधन असतील, पारिश्रमिक असते, ते त्या मनपाच्या निधीमधूनच दिल्या जाते, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. आता आपण शेवट करत आहोत. महानगरपालिकेचे एक शेवटचा मुद्दा पाहणार आहोत. आपण महानगरपालिकेचे कार्य बघणार आहोत. महानगरपालिका कायद्यात महानगरपालिकांनी करावयाच्या कार्याची सूची स्पष्ट असते. त्यानुसार महानगरपालिका जी काम करते किंवा कार्य करते त्याच्या 2 भागात विभाजन केलं जाऊ शकते. एक म्हणजे आवश्यक कार्य आणि दुसरं म्हणजे ऐच्छिक. अशा 2 भागात महानगरपालिकेच्या कार्याची विभागणी होते. आणि तुम्हाला माहीत असेल सर्वात जास्त प्रश्न यावरच येतात का महानगरपालिकेची अनिवार्य कार्य कोणती आणि महानगरपालिकेची ऐच्छिक कामं कोणती. पहिल्यांदा आपण महानगरपालिकेची अनिवार्य कार्य बघणार आहोत, ज्याला आपण आवश्यक कार्य म्हणतो.
तर ती सक्तीची आणि अनिवार्य असतात. यामध्ये आहे खाजगी आणि सार्वजनिक वापरासाठी पाणी पुरवठा करणे आवश्यक कार्य महानगरपालिकेचं. सार्वजनिक रस्ते तयार करून त्याची व्यवस्था पाहणे हे देखील आवश्यक कार्यामध्ये जाते, अनिवार्य कामामध्ये जाते. पूल गल्ल्या तयार करणे त्यांची व्यवस्था पाहणे हे देखील अनिवार्य काम आहे महानगरपालिकेचं. मोठे व लहान रस्ते यांना नावे देणे हे देखील महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य असलेलं आपल्याला दिसून येते. सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारे बांधून त्यांची व्यवस्था करणे हे देखील महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य आहे. सार्वजनिक शौचालय आणि प्रसाधन गृह बांधणे हे देखील महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य आहे. सार्वजनिक रुग्णालय दवाखाने स्थापन करून ते चालवणे हे देखील महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य आहे. सोबत सार्वजनिक बाजारपेठा उभारणे हे देखील महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य आहे. पशुवध केंद्राची स्थापना करणे हे देखील महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य आहे. सोबत घरांना क्रमांक देणे, रस्त्यावर दिव्यांची सोय करणे, घरांना क्रमांक देणे, रस्त्यावरील धोकादायक इमारती पाडणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, गलिच्छ वस्त्या सुधारणे, स्मशानभूमीची व्यवस्था करणे आणि जन्ममृत्यूची नोंद करणे या देखील बाबी आपल्याला महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य असलेलं दिसून येतात. त्यामध्ये रस्त्यावर दिव्यांची सोय करणे, घरांना क्रमांक देणे, रस्त्यावरील धोकादायक इमारती पाडणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, गलिच्छ वस्त्या सुधारणे, स्मशानभूमीची व्यवस्था करणे, जन्ममृत्यूची नोंद करणे आणि सोबत साथीच्या रोगांबाबत प्रतिबंधक व्यवस्था करणे हे देखील महानगरपालिकेचं अनिवार्य कार्य आपल्याला दिसून येते. या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर ऐच्छिक कार्य आपण महानगरपालिकेची पाहणार आहोत. तर हा एक शेवटचा मुद्दा आहे का ऐच्छिक म्हणजे जे करणं आवश्यक नाही आहे. उत्पन्नाची साधने उपलब्ध असल्यास करावाच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढील कार्याचा समावेश होतो. ही महानगरपालिकेची ऐच्छिक कार्य आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करणे, सार्वजनिक वाचनालयांची स्थापना करणे हे दोन्ही कामं महानगरपालिकेची ऐच्छिक कार्य आहे. त्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करणे, सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करणे, वीज आणि स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करणे ऐच्छिक कार्यामध्ये जाते. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करणे हे देखील महानगरपालिकेचं ऐच्छिक कार्य आहे. सोबत सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता, सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य आणि सुविधा या दृष्टीनं आवश्यक असलेली परंतु महानगरपालिकेला आवश्यक कार्यामध्ये समाविष्ट नसलेली अशी कार्य देखील ऐच्छिक कार्यामध्ये येते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर शेवट करत आहोत आपण मुद्दा महानगरपालिकेची उत्पन्नाची साधने पाहणार आहोत. हा एक शेवटचा मुद्दा आहे. महानगरपालिकांना आपली कार्य पार पाडता यावीत यासाठी महानगरपालिका कायद्यातील तरतूद खालील उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देण्यात आली. एक म्हणजे करापासूनचं उत्पन्न, संपत्तीवरील कर, पाणीपट्टी करावरील कर, प्राण्यांवरील कर, शहर सुधारणा कर, सिनेमागृहांवर कर लावण्यात येतो, करमणूक कर, पाळीव प्राणी कर, उपयुक्त प्राणी इत्यादीवरील कर, जकात कर, उद्योग व्यवसाय शिक्षण यावरचा कर हे सर्व उत्पन्नाची साधने करापासून. तर करापासून कोणतं उत्पन्न महानगरपालिकेला मिळते तर संपत्तीवरील कर यापासून, त्यानंतर पाणीपट्टी वापरावरील कर, त्यानंतर प्राण्यांवरील कर, शहर सुधारणा कर, सिनेमागृहावर लावण्यात आलेला कर, करमणूक कर, पाळीव प्राणी आणि उपयुक्त प्राणी इत्यादीवरील कर, जकात कर, उद्योग व्यवसाय आणि शिक्षण यावरचा कर, सोबतच अनुदान, स्थानिक कर्ज, पाणीपट्टी, घरपट्टी, जकात, स्थानिक उपकर ज्याला आपण LBT म्हणतो, लोकल बोर्ड टॅक्स इत्यादीवरील कर इत्यादी ज्या वरच्या गोष्टी आहे यामधून कर लावून महानगरपालिका आपलं उत्पन्न मिळवत असते व हे उत्पन्न हमखास असते. सोबत संपत्ती उपक्रम, महानगरपालिकेची काही संपत्ती असते, उपक्रम असतात, त्याच्यापासून देखील महानगरपालिकेला उत्पन्न मिळते. महानगरपालिकेचं दुसरं उत्पन्नाचं साधन आहे संपत्ती आणि उपक्रम. म्हणजे महानगरपालिकेची संपत्ती आणि उपक्रम याच्यापासून देखील महानगरपालिकेला तर मोबदला मिळत असतो किंवा नफा मिळत असतो. त्याच्यानंतर आर्थिक सहाय्य, राज्य सरकार महानगरपालिकेला आर्थिक सहाय्य करू शकते. हा देखील एक स्रोत आहे उत्पन्नाचा महानगरपालिकेचा. आणि कर्ज, महानगरपालिका कर्ज घेऊ शकते आपल्या योजनांना पूर्ण करण्यासाठी. नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कर्ज घेऊ शकते. अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसतो अभ्यासक्रमामध्ये महानगरपालिका. तर महानगरपालिकेचा आज आपण भाग 1 बघितला. पुन्हा आपण भेटणार आहोत महानगरपालिकेच्या भाग 2 मध्ये. त्यामध्ये असतील महानगरपालिकेच्या विविध समित्या, महानगरपालिकेचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य. तोपर्यंत धन्यवाद.